हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे दिवाळी, तर सर्वांना दिवाळीच्या सर्वप्रथम माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। तुमची ही दिवाळी मंगलमयी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ आहे दिवाळीचे दिवसचा सकाळचा। सकाळी पहाटे 4ला आम्ही उठलो, आंघोळ वगैरे केली, सर्व रांगोळी दिवे वगैरे लावले, मस्तपैकी छानशी सुरुवात झालेली होती सकाळी दिवसाची। आणि त्यानंतर बघा आता देवाचं आवरायला घेतलं, मस्तपैकी देवाचे भांडे वगैरे छान स्वच्छ करून घेतले, देव पण छान असे स्वच्छ करून घेतले। आणि त्यानंतर मग आता देवाच्या जवळचं आवरायला घेतलेलं आहे, मस्तपैकी छान लक्ष्मीपूजनाची तयारी पण आपल्याला करायची होती। तर त्याच्यासाठी मग अगोदर सर्व तयारी सकाळीच करायला घेतली। तर मग मी आता इथे दिशाला बोलली की दिशा पण मदत कर म्हणून। तर आता दिशा इथे चौरंगाला आंब्याचं तोरण बनवत आहे, दिशा पण माझी मदत करत आहे। मुलांनी पण सकाळी आज जरा लवकरच आवरलेलं होतं। दिवाळी म्हटलं की सर्वजण सकाळी लवकर उठतात आणि पटापट कामाला आपल्याला लागतात। तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर आधी देवाचं आवरून घेऊ। देवाची छानपैकी पूजा वगैरे करून घेतली। इथं देवाचे भांडे घासल्यानंतर देव वगैरे छान उजळून घेतले होते सकाळीच। तसे तर मी धनत्रयोदशीच्या दिवशी उजळले होते, पण मला ते आजही उजळवायचे होते म्हणून मी परत देव उजळायला घेतले होते आज सकाळी। आणि देव वगैरे उजळल्यानंतर मग पूजा करून घेतली। त्यानंतर झेंडूच्या माळा वगैरे मी रात्रीच बनवून ठेवलेल्या होत्या, कारण सकाळी खूप धावपळ होते म्हटलं, म्हणून रात्रीच छानपैकी माळा बनवून घेतल्या। आणि आता सर्व देवांच्या फोटोला वगैरे माळा घालून घेते। तसे आपले कुलस्वामिनीचे फोटो आहेत आपल्याकडे, बालाजीचा फोटो वगैरे आहे आणि गजानन महाराजच्या स्वामींच्या सर्व फोटोंना हार वगैरे घालून घेतले। आणि इथं मग माझी दिशा, गौरी, केदार सर्वजण मदत करत आहे आणि सर्वांची आपली घाई गडबड सुरूच आहे सकाळची कामाची नेहमीप्रमाणे। आणि तुम्हाला सकाळच्या ह्या कामामध्ये जरासा पसारा पण दिसत असेल, कारण मला जे तिथे आता पूजेच्या मांडणीसाठी लागणार होतं ते सर्व मी इथे खाली काढून घेतलं होतं। तर त्यामुळे थोडा पसारा खाली झाला आहे, तर थोडं समजून घ्या। आणि प्रकारे मस्त छान असं आवरून घेतलेलं आहे सगळं। तर आता अशी छान पूजेची मांडणी वगैरे करून घेतली आहे, म्हणजे संध्याकाळी आपल्याला पूजा करायला जास्त वेळ लागणार नाही आणि थोडी गडबड पण होणार नाही आपल्याला, म्हणून मी बऱ्याचपैकी इथे तयारी करून घेतलेली आहे। बाकीची जी आपली विधीप्रमाणे पूजा आहे ते मी संध्याकाळी करणार। तर चला म्हटलं आता आज दिवाळीचा दिवस आहे, तर सुरुवात करूया। आधी आपल्या गॅसची पूजा करून घेऊ। पूर्वीच्या काळीमध्ये चुली राहत होत्या ना, तर बायका चुलीची छान अशी सारवून मस्तपैकी रांगोळी काढून चुलीभोवती पूजा करत होत्या। तर आपण आता गॅसचा उपयोग करतो। आता चुली वगैरे कुठे राहिलेले आहे, तर मग छानपैकी मी गॅसची पूजा करून घेतली। गॅसवर हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेतली आणि त्यानंतर आज सुरुवात करायची होती गोडाधोडापासून। तर नैवेद्यासाठी मी गोड शेवड्या बनवायला घेतलेल्या होत्या। तर बघा आता इथं पूजा वगैरे केली, छानपैकी नैवेद्य म्हणून साखरेचे दाणे ठेवलेले आहे इथे। आता गॅस शेगडीला ओवाळून घेते आणि गॅसच्या ओट्यावर पण स्वस्तिक वगैरे काढून घेतलेली आहे। तर बघा धूप दीप नैवेद्य सर्व आपली सांग्र संगीत अशी छानशी पूजा करून घेतली गॅसची। त्यानंतर आता इथं
गॅसवर आपल्या शेवळ्या उकळायला घेतलेल्या आहे। तर छानपैकी गंजामध्ये पाणी वगैरे ठेवून घेतलं। आता मस्तपैकी शेवळ्या बनवून घेते आणि सर्व देवांना शेवळ्यांचा नैवेद्य अर्पण करते। कारण आमच्याकडे जशी पद्धत आहे की सकाळी दिवाळीच्या दिवशी शेवळ्यांचाच नैवेद्य लक्ष्मी मातेला अर्पण केल्या जाते आणि त्यानंतर मग मी फराळाचं पण काढून घेतलं एक एक करून सर्व देवीसाठी जे फराळाचं आपण घरी बनवलेले साहित्य होतं ते पण काढून घेतलं आणि देवीला त्याचा पण प्रसाद अर्पण केलेला आहे इथे। आता ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, म्हणजे शेवड्यांच्या नैवेद्यासोबत देवी आईला फराळाचा पण नैवेद्य अर्पण। आणि त्यानंतर बघा फराळाचं वगैरे काढल्यानंतर आहे ना आता आपला दरवाजा वगैरे गंगाजल आणि पंचगव्य वगैरे पाण्यामध्ये टाकून छान स्वच्छ करून घेते। दरवाजा पण पुसून घ्यायचा होता कारण बारीक बारीकची एकदम थोडी डस्ट दरवाजावर रोजचीच येऊन बसते। तर म्हटलं आज दिवाळीचा दिवस आहे तर मस्त पुसून घेऊया, कारण याआधी पण मी दरवाजा तसा साफसफाई करताना क्लीन केलेला होता, पण मला आज परत दिवाळीच्या दिवशी पण छान असा क्लीन करून घ्यायचा होता। तर त्यामध्ये मी पंचगव्य आणि गंगाजल हळद वगैरे टाकून मस्तपैकी छान असा पुसून घेतला आहे। आणि इथे माझी मदत केदार पण करत आहे, कारण आता दाराला तोरण वगैरे लावायचं होतं। गौरी केदार यांनी दोघांनी पण मिळून तोरण वगैरे लावायला मदत केली आणि आपली अशी सुरू आहे सकाळची दिवाळीची धावपळ। तुमची पण अशी सकाळी धावपळ होत असेल तर प्रत्येक गृहिणीची अशी धावपळ होतच असते। सकाळी सकाळी भरपूर असे कामं असतात आपल्या प्रत्येकीलाच। पुरते बरोबर नंतर बघा एक आपले असे कामं सुरूच आहे। सकाळी मुलांचा नाश्ता वगैरे सुरू होता आणि त्यानंतर माझी देवपूजा वगैरे तर सकाळीच झालेलीच होती, पण उंबरठा पूजन करायचं राहून गेलेलं होतं। तर मग मी म्हटलं चला आता उंबरठा वगैरे छान स्वच्छ केला होता जेव्हा मी दरवाजा वगैरे पुसून घेतला, तर तेव्हाच मग आता उंबरठ्याचं पूजन करते। मस्तपैकी हळदीचं लेपन वगैरे मला उंबरठ्याचं करायचं होतं, तर छानपैकी असं हळदीचं मस्त लेपन केलं, पूजा केली, छान दोन बाजूने झेंडूचे फुलं ठेवले आपल्या उंबरठ्याला। बाहेरची येणारी निगेटिव्हिटी जी आहे ना ती झेंडूचे फुलं आतमध्ये येऊ देत नाही, त्यांच्यामध्ये ती प्रतिकारक शक्ती असते की निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये यायला नको, म्हणून पण झेंडूचे फुलं आपण रोजही असे ठेवले ना दरवाजामध्ये तर चांगलं असते। तर मी जेव्हा पण मला मिळतात झेंडूची फुलं तर मी आवर्जून ठेवते। आणि त्यानंतर बघा आता दरवाजावर वगैरे छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेते हळदी। तर छानपैकी असं हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेतलं दरवाजावर आणि दोन्ही बाजूने शुभ लाभ वगैरे लिहून घेतलं। तर आपली आता बरीचशी पूजा आणि जी सकाळची आपली जे म्हणजे काही गोष्टी आहे, काही उपाय वगैरे आहे ते सर्व करून घेतले। तर असं चालू आहे आपलं सकाळी सकाळी रुटीन कामाचं।
चला तर आता इथं फराळाचं सर्व काही काढून घेतलेलं होतं वाट्यांमध्ये, एक एक वाटीमध्ये. मी म्हटलं ताटामध्ये ठेवलं तर मग ते कसं आहे, एकतर आज आभाळही होतं तर आभाळामुळे थोडं चिवडा वगैरे नरम येणार म्हटलं, आणि मग ते एकमेकाला लागते, मग ते आपल्या खाण्यायोग्य पण राहत नाही. तर मग छानपैकी असं वाट्यांमध्ये सर्व फराळचं काढून घेतलं आणि असं छान देवीभोवती मस्त देवीच्या समोर छानपैकी असं ठेवलेलं आहे आणि देवीला अर्पण केलं. बाजूला फळं पण ठेवून घेतले आणि त्यानंतर मग संध्याकाळी मिठाई वगैरे बाकी होती आणायची, ती पण आणल्यानंतर ठेवली. आणि बघा दिवाळीच्या दिवशी पाऊस पण आला आहे. आज आभाळ होतं सकाळपासून आणि मग अचानक पाऊस येऊन गेला. माझे घरामध्ये आपले कामं सुरूच होते, मी घरामध्ये कामच करत होती तर बाहेर पाऊस आला. तर बघा आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण आपल्याला सोबतच तयारी करायची होती. आज होता पुरणाचा नैवेद्य, तर देवीला पुरणाचा नैवेद्याचा खूप मान असतो दिवाळीच्या दिवशी. मग मी इथे पुरणची डाळ वगैरे शिजवायला टाकलेली आहे. छानपैकी मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते आणि झटपट असं पुरण आपलं तयार होते. पूर्वीच्या काळी पुरण म्हटलं, पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप वेळ लागायचा आणि खूप अख्खा दिवस जायचा. पण आता तसं राहिलेलं नाही आहे, कारण आता गॅस आलेला आहे, कुकर आहे, तर पटकन बऱ्याचशा सुविधा आलेल्या आहेत, तर पटकन आपला पुरणाचा स्वयंपाक पण होऊन जातो. आणि मला सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता, तर त्यासाठी मी दोडक्याची भाजी पण बनवायला घेतली आहे. इथे छानपैकी अशी दोडक्याची भाजी बनवते, मस्त शेंगदाणे, तीळ, काजू वगैरे लावून पातळ अशी शेंगदाणे दोडक्याची भाजी बनवायला घेतली. आणि बघा झटपट असं माझं आवरेपर्यंत इथे पुरणाची डाळ पण शिजून तयार आहे आपली. मस्तपैकी मऊ लुसलुशीत अशी डाळ पण शिजून तयार झाली होती पुरणाची, आणि जास्त वेळही लागला नाही. तर बघा आता भाजी लावली, पुरणाची डाळ लावली आणि मग मी माझं आवरायला घेतलं होतं, कारण कामामुळे सकाळपासून अजिबात केस पण विंचरायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे मग थोडीशी फ्रेश झाले. आणि बघा इथे डाळ किती छान अशी मस्त मऊ लुसलुशी शिजलेली आहे. चला तर आता हे डाळीमधलं पाणी वगैरे जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घेते आणि मस्तपैकी डाळ छान आपल्या डाळ चाळणीमधून, पुरणाच्या चाळणीमधून काढून घेणार आणि पुरण शिजवायला ठेवते. तर इथं बघा आता वडे पण बनवायचे होते आपल्याला संध्याकाळी, तर त्यासाठी मुगाची डाळ भिजत घातलेली होती, तर ती पण डाळ आता भिजलेली आहे. ती पण 2-3 पाण्याने मस्त स्वच्छ अशी धुवून घेते. आणि तर हा व्हिडिओ होता तुम्हाला दिवाळीच्या दिवसचा सकाळचं जे आपलं रुटीन असतं ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि दिवाळीच्या दिवसचा संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये येणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून म्हटलं आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ तयार करावं. आणि चला तर आता पुरण वगैरे तयार करते तोपर्यंत, आणि इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.